नमस्कार मित्रांनो, सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी मोठी बातमी। सोयाबीनची 6.65 लाख टन खरेदी झाली आहेत आणि तसेच महाराष्ट्र मध्य प्रदेशात हमीभावाने खरेदी खूपच कमी झालेली आहे। मित्रांनो, ही संपूर्ण बातमी आपण जाणून घेणार आहे की महाराष्ट्रामध्ये किती खरेदी सुरू केलेली आहे आणि किती प्रमाणामध्ये आवक झाली याची माहिती जाणून घेऊया। त्या अगोदर जर आपण या व्हिडिओ नवीन आला असेल तर आपण व्हिडिओला लाईक करून घ्या, चॅनल सबस्क्राइब करा आणि जवळील शेतकऱ्यांना व्हिडिओ नक्की शेअर करा। भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघाने नाफेड देशभरात 23 डिसेंबरपर्यंत 6,65,000 टनाची खरेदी केली होती। सर्वाधिक 3,36,000 टन खरेदी मध्य प्रदेशात झाली, तर तेलंगणात खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने पुन्हा 25,000 वाढवण्यात आले आहे। महाराष्ट्रात मात्र नाफेडने आतापर्यंत 2,03,000 टनाची खरेदी केलेली आहे। तेलंगणात यापूर्वी 59,508 टनाचे उद्दिष्ट देण्यात आले होते। हे उद्दिष्ट तेलंगणा सरकारने मागील आठवड्यातच पूर्ण केले। उद्दिष्ट पूर्ण झाल्याने खरेदी थांबवण्यात आली होती, पण शेतकऱ्यांनी खरेदी सुरू ठेवण्याची मागणी केली होती। त्यामुळे तेलंगणा सरकारने केंद्राकडे पुन्हा 25 टन खरेदीची परवानगी मिळाली होती। त्यानुसार तेलंगणा सरकारला परवानगी मिळाली आहे। त्यामुळे आता तेलंगणा 84,508 टन खरेदी करण्यात आलेली आहे। त्यामुळे तेलंगणामध्ये आतापर्यंत जवळपास एकूण 70,000 टनाची खरेदी देखील झाली असली तरी मध्य प्रदेशात देशभरात आतापर्यंत सर्वाधिक सोयाबीन खरेदी झाली आहे। मध्य प्रदेशात यंदा 13,68,000 टन खरेदीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते। त्यामुळे आतापर्यंत 3,36,000 टन खरेदी पूर्ण झाली। मध्य प्रदेशात आतापर्यंत उद्दिष्टाच्या 25% खरेदी झाली असून मध्य प्रदेशात 31 डिसेंबरपर्यंत खरेदी चालणार आहे। त्यामुळे मध्य प्रदेशात खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण होणार आहे हे जवळपास निश्चित झाले असून तेलंगणामध्ये वगळता इतर कोणत्याही राज्यात सोयाबीनची खरेदी उद्दिष्ट 30% कमी झाली नाही। राजस्थानमध्ये नाफेडने 25,469 टनाची खरेदी करण्यात आली होती आणि गुजरातमध्ये 24,224 टन खरेदी करण्यात आली आहे। कर्नाटकातही 11,659 टनाची खरेदी 23 डिसेंबरपर्यंत करण्यात आलेली आहे। मित्रांनो, भरपूर काही दिवसामध्ये आता नाफेडने हमीभावाने सोयाबीनची खरेदी केलेली आहेत आणि ते आकडेनुसार तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसत आहे। तर महाराष्ट्रामध्ये खरेदी कमी झालेली आहे, त्यामुळे आता जाणून घेऊया सविस्तरमध्ये। नाफेडने महाराष्ट्रात 2,03,000 टनाची खरेदी केली आहे, तर राज्यात 12 जानेवारीपर्यंत खरेदी चालणार आहे। मात्र यंदा सरकारने 14,13,000 टन खरेदीचे उद्दिष्ट दिले होते आणि नाफेडची खरेदी केंद्र जास्त असून खरेदीची भिस्त त्यावर होती। मात्र खरेदी धीम्या गतीने सुरू झाली असल्यामुळे राज्यातही खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण होणार नाही हे जवळपास निश्चित दिसून येत आहे। मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जवळील शेतकऱ्यांना नक्की शेअर करा आणि तुम्ही सोयाबीन विकली की नाही, जर विकली असेल तर किती भावाने विकली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। भेटूया एकदा पुन्हा अशाच नवीन माहितीसह। धन्यवाद।